शनक्षः कनश्चैव विद्यामर्तम च साधयेत शने नष्टे कुतो विद्या कने नष्टे कुतो धनम. म्हणजे ज्या व्यक्तीला विद्या ग्रहण करायची असेल त्यांनी एक एक क्षणाला महत्व दिलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीला धन ग्रहित करायचं असेल त्यांनी एक एक कणाला महत्व दिलं पाहिजे. जो एका एका क्षणाला गमवतो तो विद्या ग्रहण करू शकणार नाही आणि जो एक एक कणाला क्षुद्र समजतो तो कधीच धन गोळा करू शकणार नाही. हा जो संस्कृत श्लोक आहे ज्याच्यात विद्या आणि धन याचा उल्लेख येतो हा 100% ज्या व्यक्तीवर सूट होतो असे बुलढाणा जिल्ह्याचे आदरणीय राधेश्यामजी चांडक म्हणजे आमचे सर्वांचे आवडते भाईजी यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. विद्या का बरं विद्या? कारण की बुलढाणा जिल्हा हा एक मागासवर्गीय वर्ग म्हणजे जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथे जर या जिल्ह्याची ही ओळख पुसायची असेल तर सर्वात महत्वाचं आहे शिक्षण आणि सहकार विद्या मंदिर या शाळाच्या रूपाने भाईजींनी जिल्ह्याला 21 शाळा दिलेल्या आहेत. या शाळेमध्ये ज्या हिशोबाचं शिक्षण मिळतं हे मोठमोठ्या मेट्रो सिटीतही मिळणार नाही या हिशोबाची यांची एज्युकेशन क्वालिटी. शाळेमध्ये ऍडमिशन घेणे आणि मिळणे हे अत्यंत कठीण. एवढेच नाही आपल्या सोबतच आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती आहे त्याचं जतन करण्यासाठी महर्षी वेदव्यास वेद विद्यालय म्हणून भाईजींनी याची स्थापना केली आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे वेद उपनिषद शिकवले जातात. त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं श्लोकात विद्या त्यानंतर म्हटलं पैसा. कारण की जेव्हा जेव्हा पैशांचा उल्लेख येतो तर बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा अर्बन ही आपल्या एशिया खंडातली सर्वात मोठी कोऑपरेटिव्ह संस्था यांचा उल्लेख आल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षांपूर्वी भाईजींनी जी बुलढाणा अर्बन स्थापन केली ती 10 बाय 10च्या खोलीमध्ये फक्त 12,000च्या डिपॉझिटवर ही संस्था सुरू झाली. आणि आता तुम्ही विचार करू शकता आपल्या सगळ्यांना माहित आहे आपला बुलढाणा अर्बनचा परिवार आज 13,000 कोटीच्या डिपॉझिटवर उभा आहे. 9,000 करोडचं कर्ज वाटप इथे झालेलं आहे. या माध्यमातून जे शेतकरी आहेत जे कामगार वर्ग आहेत जे गरजू लोक आहेत त्यांना अनेकांचे स्वप्न बुलढाणा अर्बन पूर्ण करू शकलेले आहे. एवढंच नाही हे जसं मी विद्या आणि पैशांचा उल्लेख केला त्या बरोबरच बुलढाणा अर्बन जे अप्रतिम काम करतंय त्यामध्येच उल्लेख घेण्यासारखं एक महत्वाचं आहे ते म्हणजे जीवनधारा ब्लड बँक. कारण की जसं म्हणतात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अशा लाखो हजारो लोकांना वेळ पडल्यावर रक्त पुरवण्याचं या ब्लड बँकनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर 450+ आपले धान्याचे गोदान बुलढाणा अर्बनचे आहेत आणि कोल्ड स्टोरेज पण आहेत. पुष्कळ वेळा काय होतं पावसांमुळे जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि त्यांना पाहिजे त्या किमतीत तो माल विकावा लागतो असं होऊ नये या संकल्पनेतनं भाईजींनी गोदामाला सुरुवात केली आणि आज बुलढाणा अर्बनचे गोदान हे सर्वत्र फेमस आहे. वेगवेगळ्या राज्याचे बँक्स त्यांच्यावर वेगवेगळ्या स्टडी करतायत. तर आज खूपच सुंदर दिवस आहे की जिथे या व्यक्तीने ज्या एका व्यक्तीने हे तर ज्या गोष्टी आपल्याला सांगता येतील त्या आहेत असे हजारो लाखो लोक मिळतील जे पर्सनली भाईजींविषयी खूप काही गोष्टी त्यांनी त्यांच्यासाठी केल्या आहेत त्या शेअर करतील. तर आज आपलं खूपच सुंदर भाग्य आहे की आपण त्या व्यक्तीशी आज आपण चर्चा साधणार आहोत. तर सर्वप्रथम मी भाईजींचं वेलकम करतो आणि त्यांना नमस्कार करतो. तर भाईजी नमस्कार. नमस्कार. आपल्याविषयी आणि आपल्याकडनं शिकणाऱ्या लाखो गोष्टी आहेत आणि आम्ही ज्या ज्या वेगवेगळ्या जागेंवर जात असतो तिथे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपला संदर्भ देऊन बोलल्या जातात. पण जी सगळ्यात जास्त आपल्याबद्दल बोलणं जाणारी आणि ॲप्रिशिएट केल्या जाणारी जी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्या ऑडियन्सला माहिती आहे ती म्हणजे भाईजींचं वेळेला दिलेलं महत्त्व. तर मला आपल्याला सर्वप्रथम हे विचारायचं भाईजी की का तुम्ही वेळेला घेऊन एवढे सिरियस आहात किंवा का वेळेचं तुम्ही एवढं काटेकोरपणे पालन करतात? म्हणजे कुठे तुमच्यासोबत असं काही घडलंय की ज्यांनी तुम्ही ते शिकले आहात किंवा त्याचे खूप फायदे होतात असं तुम्हाला वाटतं? 1984 भारत विद्यालय बुलढाणा यांच्या माध्यमातून यूथ कल्चर एक्सचेंज या भारत सरकारच्या योजनेखाली आम्हाला लंडनला पाठवण्यात आलं होतं. आणि लंडनला होर्शम गावामध्ये फॉरेस्ट कम्युनिटी स्कूल या ठिकाणी आमचा मुक्काम होता. आणि ते रोज सकाळी आम्हाला 9 वाजता त्यांच्या बसमध्ये गावामध्ये फिरायला घेऊन जायचे किंवा काही ग्रामीण भागामध्ये काही वर्कशॉप असायचे तिथे घेऊन जायचे. आमच्यामध्ये 1-2 अधिकारी होते त्यावेळेस. आता त्यांना भारतीय अधिकारी म्हटलं की अंगामध्ये अधिकार असतोच. मग ते 9:05, 9:10ला यायचे. त्यांनी एक दिवस सगळ्यांना समजावून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशीच मग ते अधिकारी 9:02 आले. ते समोर दिसत होते येताना. यांनी गाडीचा दरवाजा लावला आणि गाडी निघून गेली.
त्या शाळेमध्ये तो अधिकारी दिवसभर मग संध्याकाळपर्यंत एकटा होता. आम्ही रात्री 8 वाजता आलो तोपर्यंत. परेशान झाला तो. काय करणार एकटा तिथे, एक तर गावाच्या बाहेरची शाळा. आणि मी तिथे बघितलं 24 दिवस मी त्या शाळेमध्ये होतो. प्रत्येक जण वेळेला इतकं जास्त महत्त्व द्यायचं तर मला ती 84पासून ती सवय लागली. तेव्हापासून मी वेळ पाळतो आणि वेळ पाळण्याचे मला इतके फायदे झाले तसे तोटे पण झाले. कारण की मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर लाऊडस्पीकरला येतो, कधी ज्यांनी बोलवलेलं तो नंतर येतो. त्यामुळे असंही बऱ्याच वेळा झालेलं आहे. आणि आपल्याकडे सध्या हल्ली लग्नामध्ये तर लग्न 3 तास 4 तास जर उशिरा लागले तर प्रतिष्ठा समजली जाते. त्यामुळे आता लग्नात जाणं बंदच करून टाकलं, कारण इतका वेळ आपण नाही खर्च करू शकत. आणि मग मला स्वतःलाच ती वेळेची सवय लागून गेली की आपण वेळ पाळली पाहिजे. तर मग 84पासून तर आत्तापर्यंत मी जे वेळ पाळायला सुरुवात केली, आता सगळ्यांनाच माझ्या बाबतीमध्ये माहीत झालेलं आहे. त्यामुळे सगळेच मी असलो की इतकी वेळ पाळतात. आणि कार्यक्रम घेताना मी सुद्धा अगोदर तयार आहे की मी लेट येणार नाही. त्यामुळे ते झाले, वेळेची सवय लागली. परफेक्ट. म्हणूनच म्हणतात की जर भाईजींना कोणत्या प्रोग्रामचं इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर ऑब्व्हियसली ऑर्गनायझरला हे 2 वेळा विचार करावा लागतं की कोणता वेळ द्यावा. कारण की एखाद्या वेळेस ऑर्गनायझर तरी लेट होईल पण भाईजी कधीच लेट होत नाही. जॉन एफ केनेडी आपल्या USचे 35वे प्रेसिडेंट यांनी सांगितलंय, यूज टाइम ॲज अ टूल अँड नॉट ॲज अ काउच. ज्याप्रमाणे भाईजी सांगतात त्याचप्रमाणे वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. एकदा गमावलेला क्षण जीवनात आयुष्यात कधीच परत मिळणार नाही. कितीही पैसे दिले तरी मिळत नाही. म्हणून आपण प्रत्येकाने वेळेचा खूप विचार करून वापर करावा. आता मला आणखीन विचारायचं पाहिजे की तुमचं बालपण कसं होतं. कारण की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण त्या गोष्टी जगतो ज्यांच्यासोबत राहतो, ज्या घरी राहतो, आपले पालक, आपले मित्र, आपले कझिन, आपले गाववाले. तर आपण डोंगर खंडाळ्या एका छोट्या गावात खेड्यातनं आलेले आहात. आणि त्यावेळेस ते जे मित्र होते, ते जे आजूबाजू राहणारे होते, जे आई बाबा होते, या सगळ्यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला आणि याचा प्रभाव आपल्या भविष्यावर किंवा आज आपण जे करताय त्याच्यावर आहे का त्यांचा? निश्चितच आहे. आता मी वयाच्या 6व्या वर्षापर्यंत डोंगरखेळाला शिकलो म्हणजे माझं आपलं बालपण तिथे गेलं. त्यानंतर पहिल्या वर्गात मला डोंगरखेळाला टाकण्यात आलं. मग काही दिवस गेल्यानंतर मग माझा मोठा भाऊ इथे शिकायला आला, त्यामुळे मला सुद्धा बुलढाण्याला आणलं. मग त्यावेळेस बुलढाण्याला इथे नॉर्मल स्कूल होती. आता ती शाळा बंद झाली. ती नगरपालिका शाळा क्रमांक 2मध्ये भरायची नॉर्मल स्कूल. पहिला 2रा वर्ग त्या ठिकाणी शिकलो. मग 3रा आणि 4था होईपर्यंत शाळेची बिल्डिंग पूर्ण झाली होती. आणि आता जे देवीच्या जवळ D.Ed कॉलेज आहे तिथे मग 3रा 4था वर्ग आला तो, आणि नॉर्मल स्कूल होती. आता माझं बालपण पूर्ण खेड्यात गेलं. त्यावेळेस खेड्यामध्ये वीज नव्हती. बुलढाण्याला यायचं तर बुलढाण्याला रस्ता पण नव्हता. मग बैलगाडीने किंवा सायकलने, दवाखान्याच्या कामाने किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यानिमित्ताने यायचं काम पडायचं. त्यामुळे जसं ग्रामीण भागामध्ये सगळ्यांचं बालपण जाते तसंच माझं बालपण गेलं, काही वेगळं बालपण गेलं नाही. पण इथे आल्यानंतर पहिला वर्ग, 3रा वर्ग, 4था वर्ग झाला. त्यानंतर मग 5व्या वर्गात एड हायस्कूलमध्ये आलो मी. एड हायस्कूलमध्ये शिकताना त्या काळामध्ये ज्याच्याकडे गाईड असायची त्याला ढ विद्यार्थी समजायचे. गाईड लपवायचे विद्यार्थी, कोणी माझी गाईड पाहू नये म्हणून. आणि ज्याला ट्युशन असली तो तर कन्फर्म ढ असायचा. त्यामुळे माझ्याकडे गाईडही होती आणि मला शिकवणी पण होती 2-2, 3-3 शिक्षकांची. त्यामुळे मी एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो. मग 10व्या वर्गामध्ये 38% मार्क मिळाले. त्यानंतर मग जिजामाता कॉलेज बुलढाणा इथे त्यात प्री म्हणायची, प्री पहिल्या वर्गाला. त्या प्रीमध्ये एंट्री घेतली, म्हणजे हे तुझ्या ठिकाणी ॲडमिशन घेतली. पण तिथे काही अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं. मग मुंबईला गेलो मी. माझा भाऊ मला मुंबईला घेऊन गेला शिकण्यासाठी. पण 2 महिन्यात मी परत आलो तिथे काही माझं मन लागत नव्हतं. मग परत एकदा प्रीची परीक्षा दिली, सप्लिमेंटरी.
खामगाव GS कॉलेजमधनं, पण त्यावेळेस परत पास झालो नाही. मग वडील म्हणे आता तू शेती कर म्हणे. मग शेतामध्ये डोंगर खेळायला रोज जायचं. मोटरसायकल होती माझ्याकडे, रोज जाऊन तिथे शेती करायची. पण मग शेती बऱ्यापैकी केली मी. ज्यावेळेस वडिलांनी मला शेती दिली त्यावेळेस 280 एकर जमीन होती माझ्याकडे. आजही जवळपास 50-55 एकर जमीन आहे. आता मजुरांचा प्रॉब्लेम एवढा आहे की मजूर मिळत नाही. आता बटाईनी शेती कर, हे कर वगैरे चालू आहे. आणि मग 86मध्ये बुलढाणामध्ये जन्म झाला. आणि बुलढाणा पण स्थापन केल्यानंतर ती कशी चालवायची, काय चालवायची, काही नॉलेज नव्हतं सहकारातलं. पण हळूहळू अभ्यास करून करून याचं बघ त्याचं बघ संस्था बघ करता करता 86 ते 91 हा पूर्ण वेटिंग पिरियड गेला. 6 वर्ष आम्ही ग्राहकाची वाट पाहिली. 86 ते 91पर्यंत फक्त 1 गुडघे ठेवी झाल्या. 91 ते 2000पर्यंत 100 गुडघे ठेवी झाल्या. आणि मग 2001मधनं आम्ही मागे वळून काही पाहिलं नाही. 2001मध्ये जी सुरुवात झाली तर आजच्या तारखेमध्ये 13,300 गुडघे ठेवी आहेत. 9,000-9,500 कर्ज वाटप आहे. त्याच्यामध्ये जवळपास 3,500 गोल्ड लोन आहे. 1,000 कोटीचं वेअरहाऊस लोन आहे. आणि 2,000 कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी आज बुलढाणा बँकची आहे. त्यामुळे असेटही चांगले आहेत, रिकव्हरी चांगली आहे. सुरुवातीला आमच्या अजून काही चुका झाल्यात पण त्या आता कवर झाल्या. काही OTS केलं, हे केलं, सगळं कर्ज येते. थोडंफार यावर्षी पुढच्या वर्षी म्हणजे एकदम 0 NP होऊन जाईल आमच्या 1-2 वर्षामध्ये. आणि मग साहजिक असं गर्व वाटतं नाही की बा आपल्यासारख्या मॅट्रिक शिकलेल्या माणसाने संस्था काढली. आणि आज संपूर्ण भारतातनं पतसंस्थेचे लोक अभ्यास दौऱ्यासाठी या ठिकाणी येतात. विशेष करून नेपाळचे पण जवळजवळ 5-6 ग्रुप येऊन गेले. मागच्या कोरोनाच्या पूर्वी 5-6 ग्रुप येऊन गेलेत ही संस्था बघण्यासाठी. काही लोक 3-3 दिवस या ठिकाणी राहिले. मग काही लोकांनी मला नेपाळला बोलवलं होतं. मी पण नेपाळला गेलो, मी पण तिथे वर्कशॉप घेतलेत. असा प्रवास सुरू झाला. मग असं करत असताना एक बाब लक्षात आली की शिक्षणाचा खूप बॅकलॉग आहे. चांगलं शिक्षण नाहीच आहे. आणि मग एक शाळा काढायची. शाळेची परवानगी कुठे मिळते हे माहीत नाही. तर काहीच माहीत नाही शाळेबद्दल. पण मग बुलढाणा पण मधनं आम्ही एक 25,000 रुपयाचा ॲडव्हान्स उचलला आणि या ठिकाणी एक सहकारिता मंदिरची सुरुवात केली. मग शाळेचं नाव काय ठेवायचं याच्यात 8 दिवस गेले. मग माझा हट्ट होता की सहकारच पाहिजे, मला सगळ्या ठिकाणी सहकार पाहिजे, सहकारातनं सगळं घडतं म्हणून. मग काहींनी माझं नाव द्यायचा प्रयत्न केला, माझ्या आईचं नाव, अजून काही देवांचे नाव. मी नाहीच म्हटलं, नाव तर सहकारच राहील याला. ते सहकार नावाने एक शाळा उघडली. तर हे बुलढाण्यातून इतकं लांब होतं सेंटर, 4 किलोमीटर बुलढाण्यापासून. आणि आम्हाला विद्यार्थ्यांसाठी बस पाहिजे होती. मग ती बस मिळायला 10-12 दिवस उशीर होता. मग मी कारमध्ये किंवा स्कूटरवर ते 4-5 मुलं आणायचं. कधी कारमध्ये कधी स्कूटर. मी आणि माझा एक मित्र होता शिरीष. आम्ही कारमध्ये स्कूटरवरचे मुलं आणले. पहिल्या वर्षी लोकांच्या घरी जाऊन 90 मुलं झाली. आणि मग ते 90 मुलं नंतर मग एक छोटी मिनी बस आली. मग त्यामुळे ते यायला लागले. पण आम्ही ते सुद्धा असं सुद्धा केलं. त्यामुळे मेहनतीशिवाय तर काहीच शक्य नाही. मी जर म्हटलं असतं नाही बाबा मी या संस्था अध्यक्ष आहे, मी माझ्या स्कूटरवर कसं काय मुलांना बसून आणू, मी शाळा दिसलीच नसती ना. मग या शाळेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग परत जवळपास 18 शाळा, नंतर 2 शाळा, अशा 21 शाळा जवळपास जिल्ह्यात झाल्या. आता एक नांदेड जिल्ह्यात आहे, एक अकोला जिल्ह्यात आहे, एक जळगाव जिल्ह्यात आहे आणि जवळपास 19 बुलढाणा जिल्ह्यात आहे. सगळे म्हणून जवळपास 31,000 विद्यार्थी असतील आज. सगळ्या शाळांचे ॲडमिशन दरवर्षी फुल असतात. आणि बुलढाण्यात ॲडमिशन मिळतच नाही. बुलढाणा शाळेमध्ये तर अजिबात ॲडमिशन मिळत नाही. इथे खूप सुंदर वातावरण आहे. 32 एकराचं कॅम्पस आहे. 100% ग्रीनरी आहे. 16 स्पोर्ट्स टीचर आहेत, 6 संगीत टीचर आहेत. त्यामुळे मुलांचा
जास्तीत जास्त सर्वांगीण विकास कसा होईल याचा सतत प्रयत्न माझी मुलगी कोमल करत असते. आणि आता तर ती सगळ्या शाळा तीच बघते, मी फक्त बांधकाम वगैरे बघतो. आणि आता सगळं रुटीनमध्ये आलेलं आहे. शाळा खूप चांगल्या तऱ्हेने लागलेल्या आहेत. बाहेरगावावरून इतकी शाळेची डिमांड आहे सध्या, म्हणजे लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटायला लागलं. आम्ही ओळखू पण शकतो, आमची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली आहे बुलढाणा अर्बनची. बुलढाणा अर्बनच्या या 21 शाळांना जो नफा होतो दरवर्षी, त्या नफ्यात 2 शाळा उघडू शकतो इंग्रजी माध्यमाच्या दरवर्षी. परंतु शाळेची परवानगी विनाअनुदानित शाळेची त्यातल्या त्यात इतकी किचकट आहे की असं वाटतं की हा धंदाच आपण करू नये विनाकारण. असं वाटतं आपण शाळा निवडत काहीतरी पाप करतोय आपण. किती 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 त्रास देतात परवानगी देण्यासाठी. आणि विनाअनुदानित शाळेची परवानगी एक तर बुलढाणा शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा उपसंचालकांनी अमरावतीला द्यायला पाहिजे. मुंबईला काय काम आहे परवानगीचं? तिथल्या लोकांना काय माहिती आहे बुलढाणा जिल्ह्याची काय परिस्थिती आहे आणि काय नाही, ते निर्णय घेणार बुलढाणा शाळा चालते की नाही चालत. आणि मग तो निर्णय कसा होतो मला सांगायची गरज नाही वेगळी. तो निर्णय कसा घेतात त्यामुळे असं खूप वाईट वाटते, कधी कधी खूप वाईट वाटते की नेमकं काय चालू आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पुढारी आपल्या भाषणाची सुरुवात शाहू फुले आंबेडकरच्या नावाने करतो. आता तिन्ही महान व्यक्ती कशासाठी प्रसिद्ध होते? शिक्षणासाठी. ज्या महाराष्ट्रामध्ये या 3 महान व्यक्तींची कर्मभूमी होती, त्या महाराष्ट्राचा शिक्षण दर्जा किती उंच पाहिजे. परंतु दुर्दैवाने सांगावंसं वाटते की देशामध्ये महाराष्ट्राचा आज 7वा क्रमांक आहे आणि 1 नंबरला चंदीगड आहे. आणि सध्या जे चालू आहे असं चालू राहिलं तर 2-3 वर्षामध्ये 11, 12, 13 नंबरवर महाराष्ट्र चालला जाईल. मग आजचा जो युवक घडवण्याच्या ज्या फॅक्टरी आहेत, ज्याला आपण शाळा म्हणतो, त्या शाळांचे जर हे हाल असतील तर कसं काय आपण अपेक्षा करणार की विद्यार्थी घडतील, देशाचं भविष्य या ठिकाणी घडेल? शक्यच नाही. आणि मागच्या 10-15 वर्षात जे चालू आहे, जालना जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे कॉपी सेंटर झालेले आहेत, अधिकृत कॉपी सेंटर झालेले आहेत. आणि मला अजून कळत नाही की शासकीय अधिकाऱ्यांच्या कसं लक्षात येत नाही की ज्या पारत गावाची लोकसंख्या 15,000 आहे, तिथं 400 मुलं 500 मुलं 10वीला कसे काय बसू शकतात? हद्द झाली तर 60-70 मुलं असे असतं त्या गावातली मुलं बसायला नाही पाहिजे, आसपासचे खेड्याचे धरून. तिथनं 400-500 मुलं 10वीला 12वीला ग्रॅज्युएटला बसतात. आणि सगळे मुलं बुलढाण्याचे आहेत. आणि मग साधारणतः 25,000मध्ये 10वा वर्ग पास करून देतात, 30-35,000मध्ये 12वी पास करून देतात, 40,000-50,000मध्ये ग्रॅज्युएट करून देतात. आणि अजून 10,000 शिल्लक दिले तुम्ही पेपर सोडवायला पण नका येऊ. पेपर सोडवणार पण त्यांच्या पेपर सोडून ते पासही करून देतात. मग असे विद्यार्थी ज्या राष्ट्रामध्ये घडतात राज्यामध्ये, त्या राज्याचं काय भवितव्य राहणार आहे? यावर्षी तर मोठा विनोद घडला. जालना जिल्ह्यामध्ये म्हणे बा यावर्षी फार कडक आहे म्हणे, कॉपी सेंट अजिबात नाही म्हणे. आणि बुलढाणा जिल्ह्यात वगैरे ज्या जालना जिल्ह्यात लागून शाळा आहे सगळ्या ठिकाणी कॉपी नाही म्हणे. 10वीचे मुलं घाबरून गेले एकदम. कॉपीने तर पास कसे होणार? कडक आहे कडक आहे कडक असं केलं. मग परीक्षा झाली. मग मी काही मुलांना विचारलं, हो म्हणे फार कडक होतं म्हणे यावर्षी. म्हटलं मग तो फेल झाला असेल. नाही म्हणे 1,500 रुपये जास्तीचे घेतले म्हणे त्यांनी. ते काय आता काय करणार काय? अशी जर परिस्थिती असेल काय काय बोलावं आणि कोणाजवळ बोलावं हाच मला प्रश्न पडला आहे. तर भाईजी, जे शिक्षणासमोरचे तुम्ही प्रश्न मांडले आहेत की ज्याप्रमाणे प्रायव्हेट स्कूलला इझिली परमिशन मिळत नाही, त्याचप्रमाणे जे मुलांना जे कॉपिंग इझिली मिळतं किंवा इझिली त्यांना पास केलं जातं, तर यामुळे जर मुलं घडले नाही तर ऑब्व्हियसली समाज घडणार नाही किंवा देश घडणार नाही. तर याच गोष्टीला घेऊन मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचा आहे भाईजी, की ज्या शाळा ऑलरेडी कार्यरत आहेत सहकार विद्यामंदिर सोडूनही, तर त्यांनी शाळेमध्ये काय शिकवावे? जसं शिक्षणचे सगळे विषय महत्त्वाचे
की प्लस नैतिक मूल्य महत्वाचे आहेत, व्यवसायाचं ज्ञान महत्वाचं आहे, त्यांना आपण काय शिकवलं पाहिजे ज्यामुळे भारतीय संस्कृती पण जतन राहील आणि एक सुंदर समाज पण राहील आणि त्यांचं करिअर पण निर्माण होईल. आता मी एका ठिकाणी मागे भाषणामध्ये बोललो की मी 8, 9, 10 वर्गामध्ये भूमिती आणि बीजगणित हे 2 विषय शिकलो. गणित आणि इंग्रजी पण शिकलो. पण त्या गणिताचं आणि इंग्रजीचं मला माझ्या आयुष्यात कुठे ना कुठे काही ना काही काम पडलं. पण त्या भूमितीचं आणि बीजगणितं माझ्या आयुष्यात काय कामाला अजून कळत नाही. कशासाठी शिकलो असेल मी ते. आणि इतके कंटाळवाणे विषय होते ते, इतका मार खाल्ला होता बीजगणितमध्ये शिक्षकाच्या हातचा, आणि ते कुठे कामीच नाही आयुष्यामध्ये. पण माझ्याच नाही, कोणाच्या कामी पडत नाही ते बीजगणित, आणि ते कोणाच्या कामी पडत नाही. कशाला शिकवतात मग तिथे? मग ज्या गोष्टी आयुष्यामध्ये कामी पडतात, मी जे मगाशी सांगितलं मला की मी लंडनला गेलो होतो ना, त्या शाळेचं प्रॉस्पेक्टस बघितलं मी. त्यावेळेस 48 विषय त्या शाळेमध्ये शिकवले जायचे. त्याच्यामध्ये फार्मिंग होतं, कार्पेंटर होता, वायरमन होता, रेफ्रिजरेशन होता, काय काय सगळे विषय होते. असे 28 विषय होते वेगळे वेगळे. आणि ही खूप जुनी गोष्ट आहे. खूप म्हणजे 84ची गोष्ट आहे. एक्झॅक्टली त्यावेळेस एवढे विषय एवढे तिथे होते 28 विषय. ते प्रॉस्पेक्टस मी किती दिवस सांभाळून ठेवलं. 28 विषय होते. आणि हे कोणत्या 8, 9, 10च्या मुलांना. आणि प्लंबर, इलेक्ट्रिशियन आजकाल आपल्या एरियामध्ये बुलढाण्यामध्ये इझिली मिळत नाही. कुठेच मिळत तरी याचं नाही. शिक्षण आपल्याला टेक्निशियन माणसं, टीव्ही दुरुस्त करायचं तर 3 दिवस कोणी म्हणत नाही, लवकर सापडत नाही कोणी करणार. तर त्यावेळेस तर सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी शिकवायचे. तर अशी थोडी शिक्षण पद्धती पाहिजे. आणि विनाकारणचे आता काही जुन्या काळातले ते युद्ध, वारंवार ते युद्ध येतात, मग त्या युद्धावरून काहीतरी कोणी भाषणात बोलते, मग परत वाद निर्माण होतात. तर ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगता येते ना ते, हे हरले, हे जिंकले, संपला विषय. मग ते युद्धाचं वर्णन, मग त्या युद्धामध्ये कुठेतरी कोणाचं मन दुखवलं जाते, आणि मग कोणी भाषणात काही बोलते, नवीन विषय चालू होतो एक. आणि याच्यामध्ये आपण नैतिक मूल्याला इन्क्लूड करू शकतो का? म्हणजे एक माणसाने माणसाला आता शासनाने केलेलं आहे ना. पण मला तुम्ही सांगा, जो नैतिक मूल्य शिकवणारा आहे त्यांनी अगोदर जपायला पाहिजे ना. तुम्ही मला मागच्या 6 महिन्यातला कोणते वर्तमानपत्र काढून दाखवा. कुठल्या न कुठल्या शिक्षकाने कुठल्या न कुठल्या मुलीचा, विद्यार्थ्याचा विनयभंग केलेला बातमी आहे. कोण शिकवणार नैतिक मूल्य आता? आहे ना बातम्या. येस. आणि ह्या त्या बातम्या ज्या पेपरमध्ये आल्या, ज्याच्या कंप्लेंट गेलेल्या आहेत, ज्या समजा आपल्या मुलाची, मुलीची इज्जत खराब होईल म्हणून ज्या आल्याच नाही, त्या अशा किती बातम्या आहेत. आणि रोज आहे बातमी की महाराष्ट्रामध्ये कुठल्या न कुठल्या शिक्षकांनी कुठल्या न कुठल्या विनयभंगाचा भानगड केलेली आहे म्हणून. कोण शिकवणार नीतिमूल्य? जर नीतिमूल्य ठिकाणावर नाही आले कोणाचे, असं राम भरोसे चालणार आता. पाहिजे. मला एक याच्यावरच एक प्रश्न विचारायचा. आता कोलकाताचं असाच रेप केस झाला. जसं आपण बोलतोय मुलींना घेऊन सेफ्टी तशी राहिलेली नाही, अशा भरपूर सर्वेमध्ये दाखवण्यात येतं. आणि जे समाज यंत्रणा याविषयी बोलते त्यांना कुठेतरी वाटतं की याच्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की शाळा रिस्पॉन्सिबल आहे. काही जण म्हणतात की पालक आता रिस्पॉन्सिबल आहे, कारण की ते स्वतः घरात संस्कार नाही आहेत, किंवा जॉईंट फॅमिली तुटून आता एकत्रित फॅमिली आली आहे तर तिथे संस्कार मिस होत आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की पॉलिटिकल सिस्टीम किंवा न्याय व्यवस्था तेवढी स्ट्रॉंग नाही, म्हणून गुन्हेगारांना सजा होत नाही, म्हणून हे प्रॉब्लेम वाढतात. तर नेमकं हे प्रॉब्लेम कशामुळे वाढतात आणि कसे सॉल्व्ह करतात? 2च गोष्टी याच्यामध्ये. एक, त्याला 100% माझ्यामध्ये सोशल मीडिया जबाबदार आहे. कारण की मला जर समजा मोबाईलवर एखादी गोष्ट बघायची आहे, मला जे नाही बघायचं ते सुद्धा मधात येत राहते कारण नसताना. आणि मग ते लहान मुलं क्युरिओसिटी म्हणून ते परत शोधतात काय याच्यात काय नाही. एक तर ते आहे. आणि न्यायपालिकेविषयी तर बोलूच शकत नाही. न्याय तर मिळतच नाही ना, कुठल्याच प्रकरणात न्याय मिळत नाही. न्याय जर माझ्या प्रॉपर्टीत असेल, कशाचा असेल, तो मला मिळवून घ्यावा लागतो. सहज तारीख 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 नुसत्या सगळ्याच गोष्टींची तारीख तारीख चालू असते, कुठेच न्याय मिळत नाही. आता जगामध्ये काही देश असे आहेत की ज्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा घडला किंवा ड्रग्सच्या बाबतीमध्ये गुन्हा घडला, 10 दिवसात तर लटकून मोकळं करून देतात. मग त्यांना कसं काय शक्य आहे? आपल्या इथे थोडी जास्तीची लोकशाही एकतर. आणि मग लोक आंदोलनं करतात, हे करतात, ते करतात. आणि आंदोलनं काही समाजाच्या आस्थेपुढे नसतात, सगळ्यांना राजकीय उद्देश पुढे कुठेतरी साध्य करायचा असतो.
कोणाला निवडणूक लढायची असते, कोणाला काय करायचं असते, कोणाला नगरपालिका, कोणाला काय व्हायचं असते, म्हणून ते असे आंदोलनं करतात सगळेजण. असं काही समाज सुधारावा किंवा समाज जागृत व्हावा किंवा कायदेशीर कारवाई व्हावी, पण अशी आंदोलनं फार कमी असतात. काहीतरी वर्तमानपत्रात बातम्यांमध्ये माझं नाव यावं, माझा चेहरा दिसावा, मग त्यानिमित्ताने लोक मागणी करतात. तुम्ही पहा ना, प्रत्येक गावामध्ये जगात कुठेही अन्याय अत्याचार हो, प्रत्येक गावामध्ये 3-4 व्यक्ती असे असतात दुसऱ्याची सकाळी कलेक्टरकडे निवेदन घेऊन तयार असतात. डेन्मार्कमध्ये असे झाले, त्यांची चौकशी झाली पाहिजे. इंग्लंडमध्ये अमुक झालं, त्याचं आता काय संबंध बुलढाण्याचा, कलेक्टर काय करणार बुलढाण्याचा, इथे निवेदन. पण ते पेपरला फोटो येतो ना. मी तर किती ना पाहतो, हे आपल्या जिल्ह्यामध्ये एक 8-10 चेहरे आहेत, जगात कुठे कोणाचं काही हो हे निवेदन घेऊन तहसीलदार, ठाणेदार, कलेक्टरकडे तयार असतात. आणि त्यांच्या बातम्या पण न्यूजपेपर येतात. मला याच्या त्यांच्या आता त्यानंतर मला एक आश्चर्य वाटते की कुठेतरी शिक्षकाने विनयभंग केला असेल, मग संस्था चालकांवर ते पोक्सो कायदा कसा काय लागू शकतो? आता जो कोणी संस्था चालक आहे ते आपला एक तर व्यापार करतात किंवा घरी असतात किंवा त्यांना माहिती नसते, परंतु त्यांच्यावर ते पोक्सो कायदा, मग अशांतर खाजगी लोक शाळा बंद करून टाकतील हळूहळू. मग हा नियम जर खाजगी शाळांना लागू असेल, मग सरकारी शाळेत जर असं घडलं, मग एज्युकेशन ऑफिसर पोक्सो दाखल व्हायला पाहिजे, कारण तो पालक आहे त्या शाळेचा. मग शिक्षण अधिकारी जे जे संदर्भ असतील, तिथला गट शिक्षण अधिकारी असेल, तिथले उपसंचालक असतील, जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे मग पोक्सो कायदा. तर इकडे खाजगी शाळेमध्ये अध्यक्षांवर ते पोक्सो दाखल होतो, पण तिकडे युवर ते पोक्सो दाखल व्हायला पाहिजे. प्रायव्हेट स्कूललाच इंटेन्शनली प्रायव्हेट स्कूलला हे करा. आणि ते महत्वाचे घटक आहेत सध्या तरी. आणि आता पहा ना, सुप्रीम कोर्टाने निकाल दिले, सगळ्या शाळांमध्ये चांगल्या प्रकारचे प्रसाधनगृह पाहिजेत. येऊन जाऊन खाजगी शाळेचेच पाहतात, जिल्हा परिषद शाळेचे का नाही पाहत, नगरपरिषद शाळेचे का नाही पाहत, तिथं काहीच नाही ना. म्हणजे त्या टॉयलेटमध्ये पाहू सुद्धा शकत नाही आपण, एक तर नाहीच आहेत, आणि जे काही आहे त्याचं इतके घाण आहेत. ते एकाही शाळेमध्ये आरो वॉटर चालू नाही, जिथे आरो मशीन बसलेले चालू नाही, एक तर बसलेले नाही. आले की खाजगी शाळेमध्ये आरो वॉटर अमुक हे दाखवा ते दाखवा, आणि सरकारी शाळेनं सगळं माफ. असं कसं होऊ शकेल? जो नियम सरकारी शाळांना आहे तोच खाजगी शाळांना लागायला पाहिजे. पण ते आता आपल्या इथे तो जिसका म्हैस उसकी लाठी, असा प्रकार आहे, जिसकी लाठी उसका म्हैस असा प्रकार आहे. आणखीन सहज मला विचारायचं पाहिजे, तुम्ही बोलताना ज्या हिशोबाने बोलतायत, मी खूप जणांशी संवाद साधले, तर तुम्ही डिरेक्टली जे आहे ते जे आम्ही जसं म्हणतात की जी चर्चा आपल्याला कॅमेरा समोर करायची आहे, ती जनरली नाव घेऊन किंवा कोणाच्या विरोधात नाही बोललं पाहिजे, 4 चौघात सगळे व्यवस्थित बोलतात. पण तुम्ही एकदम बिनधास्तपणे त्या जे जेन्युइन प्रॉब्लेम आहे, जे आम्ही खाली डिस्कस करतो विदाऊट कॅमेरा, तर ते तुम्ही असे सहजतेने कसे बोलतात किंवा याच्यामुळे कोणाला वाईट वाटेल, किंवा काही लोक सगळेच लोक जे शिक्षणवाले पण आहेत, गव्हर्नमेंट स्कूल किंवा प्रायव्हेट, सगळेच तुम्हाला ओळखतात, तुमचे जवळचे आहेत, तर तुम्हाला कधी असं वाटत नाही का की आपण जे स्पष्ट बोलतो आणि तुम्ही सगळ्याच जागेवर बोलता, तर कोणी माणसं दुखावले जातील किंवा एकतर काय होते की जीव तुटतो नो. माझ्याकडे इंटरव्ह्यूला मुलं येतात, त्याचे आईवडील बाहेर थांबलेले असतात, अगोदर आई किंवा वडील आतमध्ये येतात, 14वी शिकलेला म्हणतात, 14वी शिकलेला आहे, त्याला लावून घ्या. आमच्याकडे एक पद्धत आहे, आम्ही पेपर देतो सोडवायला. ते पेपर सोडवायला असं वाटतंय की याला 10व्या वर्गाची पण अक्कल नाही आला तर. मग त्याच्या आईवडिलांना किती वाईट वाटत असेल, आणि आईवडिलांचा एवढा पैसा खर्च करून तो ग्रॅज्युएट होतो कॉप्या करून. मग माझा जीव तुटून असायच्यासाठी मग म्हणून मी बोलतो सगळ्या ठिकाणी. मी तर ज्या ठिकाणी जातो, म्हणजे विषय नसो, मी कॉपी सेंटरचा विषय काढतोच. 3-4 विषय जे आहेत माझे, भाषणाचा विषय काहीतरी असला तर मी प्रयत्न करतो की ओढून ताडून, जसं आज आपल्या देशामध्ये म्हणजे जगामध्ये धान्य, शिजलेलं धान्य आणि कच्चं धान्य आणि भाजीपाला सगळ्यात जास्त वाढत असेल जगामध्ये, त्याच्यात 1 नंबरमध्ये भारतात आहे. आज जगामध्ये इतके देश आहे की ज्यांना खायला अन्न नाही आहे, भाजीपाला भेटत नाही त्यांना, आणि आपल्याला इतका वाया जातो. साठवणूक साक्षरता नाही, शासन व्यवस्था करत नाही, इतकं धान्य आपल्याला. त्यानंतर लग्नाची उष्टावळ, जगाची सरासरी उष्टावळ जाण्याची 17% आहे, शिजलेल्यांना उष्ट जाण्याची. भारताची सरासरी 40%, इतकी कोणाचीच नाही आहे. त्याच्यावर बोलतो मी. वसुंधरेच्या बाबतीमध्ये बोलतो मी.
की बाबा हे पर्यावरण आपण सांभाळा, आपण इतकं नुकसान केलेलं आहे पर्यावरणाचं. सौर ऊर्जेवरती बोलतो मी की सौर ऊर्जेच्या माध्यमातून सुद्धा आपण पर्यावरणाचं कसं रक्षण करू शकतो. कारण की आपल्याला 78% वीज ही पॉवर हाऊसमधनं येते, समजा MSCBकडनं येते, देशामध्ये तयार जेवणारी वीज आहे. आणि 22% वीज जी आहे ही सोलरवरते किंवा हायड्रो पॉवरवरते तयार होते. आता कोळसा संपत चाललेला ना, आता आपण कोळसा इम्पोर्ट करतो दरवर्षी, परकीय चलन खराब होते. मग सोलरवरती आपण जास्त भर द्यायला पाहिजे. मग कुठलाही विषय असो, अध्यात्माचा विषय असो, मंदिरामध्ये एखाद्या कार्यक्रमाला जाऊ, मी 2-3 विषयावर बोलायचा प्रयत्न करतो. कारण की जितकं अध्यात्म जरुरी आहे तितकं हे वीज वाचवणं, हे नैसर्गिक साधनं सगळे वाचवणं तितकं जरुरी आहे ना. तर भाईजी, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की या समाजाला, देशाला वाचवण्यासाठी कॉपी थांबली पाहिजे, तर मला माहीत नाही तुम्ही बघितलं आहे की नाही, पण एक पिक्चर रिसेंटली आला आहे 12th फेल. त्याच्यामध्ये एक मुलगा असतो आणि तो कॉपी करत असतो सेंटरवर, पण त्या एका पोलीस अफसरमुळे कॉपी न चालल्यामुळे तो मुलगा फेल होतो. म्हणजे अख्खी शाळा फेल होते भाईजी त्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट टाइम पण तो मुलगा ठरवतो की कॉपी आपण केलीच नाही पाहिजे, आणि नेक्स्ट टाइम सगळे पास होतात, तोही पास होतो, पण तो बिना कॉपी केल्या पास होतो सगळ्यात कमी मार्कांवर. आणि त्या पूर्ण पिक्चरची थीम आहे की कॉपी थांबलीच पाहिजे. तुम्हाला याच्यात एक परत गंमत सांगतो. योगा कसा आहे, तुम्ही जे सांगितलं ना 12वी पास, तो झालेला आहे मनोज शर्मांवरते. मनोज शर्मा, येस सर. ते आहेत IPS. IPS. सध्या ते महाराष्ट्राची CBIचे इंचार्ज आहेत. मुंबईला खारघरला माझा फ्लॅट आहे 1103 नंबरचा. त्यांचा फ्लॅट माझ्या डोक्यावर आहे 1203 नंबरचा. एकाच सोसायटीमध्ये. कसा योगायोग पाहता तुम्ही. प्रश्न विचारला, माझा फ्लॅट 1103 नंबरचा आहे खारघर. मी 11 मजल्यावर आहे, 12 मजल्यावर ते आहे. ते राहतात का तिथे? नाही, अजून काम चालू आहे ना, काम चालू आहे. आता आमच्या सोसायटीची आमसभा झाली होती, त्यात भेटले ते मला. आमचं काम चालू आहे, अजून 1 वर्ष लागेल. खूप मोठी बिल्डिंग आहे आणि सगळे IAS IPS अधिकारी त्या सोसायटीमध्ये. आमच्यासारखे 4-5 लोक खाजगी आहे त्याच्यामध्ये. भाईजी, असा कोणता व्यक्ती आहे जो तुम्हाला सर्वगुण संपन्न वाटतो, की ज्याच्याकडनं तुम्ही सगळं शिकावं असं तुम्ही सचवाल, किंवा ॲटलिस्ट असे काही कॅरेक्टरिस्टिक सांगा की जे एका व्यक्तीमध्ये असले पाहिजे? हे असा पूर्ण माणूस तुम्हाला काय भेटला नाही अजून, आणि मी कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण की मी काय केलं की मी माझ्या ज्या वाचनामध्ये आलं त्यामुळे माझं खूप वाचन केलं नाही मी. पण योगाकडे जी काही 3 चरित्र माझ्या वाचण्यात आली त्यांनी सगळं परिवर्तन घडलं. एक गाडगे महाराज, एक तुकडोजी महाराज आणि एक स्वामी विवेकानंद. 3च मी वाचलेत आणि तिघांच्या याच्यातलं मला जे जे पाहिजे होतं मी ते घेतलं आणि तसं वागण्याचा प्रयत्न केला. माझ्या गाडीमध्ये ग्रामगीता 24 तास असते. थोडाफार वेळ मात्र वाचतो मी. आता तुकडोजी महाराजांसारखं तर आपण इतकं वागू शकत नाही, परंतु त्यातनं काही ना काही घेत राहतो. आणि आता एकदा मार्ग सापडला ना, आता आपण आपला रस्ता करायचा. आता त्या पुस्तकांची आवश्यकता राहिलेली नाही, कारण तिथे मार्ग दाखवून दिला त्यांनी एकदा. आपण त्या मार्गावरती चालायचं. 2-4 गोष्टी महत्त्वाच्या त्याच्यामध्ये. एक तर वेळेचं बंधन आहे. सगळ्या गोष्टीतून मी हा शब्द काढून टाकायचा. आणि सगळ्यात आश्चर्य असेल असं की म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही, जवळ 20 वर्षाला मला राग आलेला नाही. ज्यावेळेस मला राग यायचा त्यावेळेस मला खूप रागीट होतो. पण माझं इतकं नुकसान झालं रागामुळे. मग माझ्या लक्षात आलं की जर क्रोधाचा अंत वाईट आहे, म्हणजे धर्मग्रंथ असो का इतिहासाचे ग्रंथ असो, ज्या लोकांना, राजा असो, राणी असो, अधिकारी असो, ज्यांना राग आला त्यांचं नुकसान झालं. तर या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे की रागाचा अंत वाईट आहे, तर मग राग सोडून दिला पाहिजे ना. आणि जवळपास 2006-07च्या आसपास, 5-6च्या आसपास मी राग सोडला असेल. त्यालाही 6 वर्ष लागले सुरुवात केल्यानंतर. पण ज्या दिवशी पूर्ण राग सुटला त्या दिवशी आयुष्यात मागवून पाहिलं नाही आणि मला अपयश आलं नाही. जर इतकं सोपं असेल यश कमवणं, मग राग कशाला करायचा? ऍक्च्युली मी आपल्या एका मुलाखतीत ऐकलंय की आपण राग सोडलाय, पण एक सपोज आता एवढे सारे कर्मचारी, खूप वेळा आपण त्यांना काही जबाबदारी देतो, ते त्यांच्या हिशोबाने ती जबाबदारी करतात.
आणि आपली अपेक्षा त्यांच्याकडनं खूप जास्त चांगली असते, किंवा ज्या माणसाचं विजन असतं त्याचं एक्सपेक्टेशन खूप हाय असतं, तर ते त्या एक्सपेक्टेशनला ते पोहोचत नाहीत किंवा ते करताना चुका करतात. मग राग हा खूप स्वाभाविक घटक आहे की त्यांना रागवल्याशिवाय ते सिस्टमॅटिक करणारच नाही. मग आपली एवढी मोठी यंत्रणा चालते कशी? रागापेक्षा एक डेंजर गोष्ट आहे, चिमटा घेणे. आता जर मला तुमचा अपमान करायचा आहे किंवा मला तुम्हाला मूर्ख म्हणायचं आहे, किती सोपं आहे. माझ्या भाषेत पहा बरं, तुम्ही दुसरं कोणी म्हणाल की डोळ्याचे आप मूर्ख आहे क्या, मी काय म्हणेल, डोळ्याचे आप भी मेरे जैसे मूर्ख हो. मेरे जैसे हा शब्दांचा बदल किती आले याच्यात? हा, तुम्ही माझ्यासारखेच मूर्ख आहात का? तर तुम्हाला राग येऊ शकत नाही आणि मला काय म्हणायचं तुमच्यापर्यंत पोहोचत. तर मला ते माझी याच्या बाबतीमध्ये इतकी मास्टरी आहे की मी असं किती वेळा पाहिलं, लोकांनी मला सांगितलं की एक मारा बाबा, आम्हाला फक्त बोलू नका तुम्ही, आता एखादे ठेवून द्या आम्हाला, पण आता फक्त बोलू नका आम्हाला तुम्ही. मला जितके चिमटे घेता येतील एकदम भारी मधले चिमटे घेतो मी. त्याचा मनातल्या मनात इतका पान उतारा करतो की तो सहसा हिंमत करणार नाही. मग काही असतात आता काय करणार. अच्छा, भाईजी साम दाम दंड भेद वापरतात का? नाही, काय आवश्यकता नाही. साम दाम दंड भेद हे राजे महाराजे भाई लोकांसाठी आहे, मला काहीच नाही, याची काही आवश्यकता नाही आहे. माझा गीतेवरती विश्वास आहे आणि गीतेमध्ये सिद्ध करून दाखवलं आहे, प्रेमाने जग जिंकता येते, त्यागाने आणि प्रेमाने. एकटं प्रेमाने जमत नाही, त्यागाची भावना त्याच्या मागे पाहिजे. त्याग आणि प्रेम जर तुमच्याकडे असेल, तुम्ही काही करू शकता जगामध्ये, काही. त्यागाची भावना पाहिजे. लोकांची त्याग करायची तयारी नाही आहे ना. दोन गोष्टी अशा आहेत पहा, माझा अनुभव, ज्ञान आणि धन, हे जितकं वाटाल तितकं वाढतं. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असते, पण तुम्हाला वाटतं मी जर पुढे समाजापुढे सांगितली त्याला माहीत होऊन जाईल ना, इतकं चांगलं ज्ञान त्याला माहीत होऊन जाईल, त्याचा फायदा घेऊन गेला. तर त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानाला गंज लागतो आणि गंज लागला आणखी मग तुम्ही विसरून जाता, तर तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही ना. तेव्हा तुमच्याकडे जितकं ज्ञान आहे ते वाटा, त्याला धार लागते आणि त्याला धार लागली की धार तुम्हाला पण कामी पडते. दुसरं धन, तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त धन असेल ते वाटा, ते वाटलं तर ते डबल होते. हे मी म्हणजे विज्ञानाच्या आधारावर सिद्ध करून दाखवतो. पहा, आता तुम्हाला सांगतो मी की तुम्ही घरामध्ये तो माळी येतो, कुंडी लावता, त्यात गुलाब लावता, गुलाबाचं झाड मोठं झालं की माळी येतो. तुम्ही त्याला सांगता, अरे भैया वो तो कैसा दिया, उसको तो फूल नहीं लग रहे, तो बोले आप फूल लगेंगे, इसकी टांग छाटना पड़ती, कटिंग करावं लागेल. कटिंग केल्यानंतर भरभरून कळ्या येतात. संत्र्याचा बगीचा, मोसंबीचा बगीचा, अंगूरचा बगीचा, अजून किती झाड आहेत असे की जोपर्यंत छाटणी होत नाही तोपर्यंत डबल फळं देत नाही. तोच नियम आपल्याला लागू आहे. आपल्याजवळ जे अतिरिक्त धन आहे त्याची छाटणी करा, ते लोकांना वाटा, धन आपोआप डबल व्हायलाच पाहिजे. मी किती लोकांना सांगतो, तुम्ही हा प्रयोग करा, जर तुमचं धन डबल नाही झालं मी भरून देईन, पण सत्कर्मासाठी. तुम्ही सांगितलं माझ्या मित्रांना पार्टी दिली बरं, मी खूप पैसे खर्च झाले माझे, असं नाही. सत्कार्यासाठी धन वाटा, ते डबल होते आणि मी तर अनुभव रोज घेतोय. जर हा नियम निसर्गाला लागू आहे, मुख्य झाडांना लागू आहे ना, बरोबर. त्यांच्या डांगा छाटल्या की ते फळ डबल देतात ना, आणि आपणही निसर्गच आहोत, एक त्याचा घटकच आहे ना, त्या निसर्गाचा पार्टच आहे ना आपण. म्हणजे मला हा सगळ्या बिझनेस वाल्यांकडनं हा प्रश्न विचारायचा, जसं तुम्ही म्हटलं की धन वाटा, ते वाढेल आणि ते सत्कर्मात लागलं पाहिजे. खूप वेळा ॲज अ बिझनेस ओनर असा प्रश्न येतो की सपोज मी एक बिझनेस करतोय, त्यातनं माझी इन्कम होते, पण मी जर त्याला एक्सेस पैसा लावला, जसं मार्केटिंग असो किंवा चांगल्या लोकांना हायर करण्यासाठी असो किंवा एक व्यवस्था बनवण्यासाठी, जसं आपल्याला स्टुडिओ बनवायचं, काही एक्स्ट्रा खर्च लावला तरच पैसे वाढतील हे कळतं, पण त्याकडे वळता येत नाही. कारण की पैसे देणे याच्यासाठी मला कुठेतरी वाटतं की लहानपणापासून किंवा कुठेतरी त्याच्यामध्ये ते असलं पाहिजे. तर ते कसं आणावं व्यक्ती? नाही, काय सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय की
घरामध्ये आई वडील भाऊचे संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचे संस्कार देतात ते मित्रांचे. मला जे मित्र होते माझ्या लहानपणी, माझ्या ज्या भागात मी राहत होतो संभाजीनगरमध्ये स्लम एरिया खूप होतं ना माझ्या घराकडे, तर माझे मित्र तेच होते पूर्ण. तर माझे मित्र ते असल्यामुळे मी बऱ्याचपैकी बिघडलेला होतो. परंतु तो रस्ता चुकवून परत दुसऱ्या रस्त्याने जाऊन मी माझं ध्येय साध्य केलं. त्यावेळेस माझा नाईलाज होता ना, मी लहान वयाचा, मला काय माहीत काय चांगलं समाजामध्ये आणि काय वाईट आहे. जसे मित्र भेटत गेले तसा घडत गेलो. या सगळ्या गोष्टी संस्कारावरती अवलंबून आहेत. जसे संस्कार असले आपल्यावरती. आणि आता तुम्हाला एक सांगतो दुसरी गोष्ट. दरवर्षी मी सद्भावना सेवा समितीच्या माध्यमाने कथेचं आयोजन करतो. बरोबर 25 वर्ष झाली यावर्षी. आणि 25 वर्षामध्ये 17-18 कथा महान महान संतांच्या आपण केल्या. मी स्वतः आजपर्यंत एकही कथा ऐकली नाही. अच्छा. मी ऐकली नाही एकदाही पूर्णपणे आपण एकदाही नाही. एकदा नाही ऐकली 25 वर्ष. सकाळी यायचं, कथा सुरू करून द्यायची, जेव्हा कथा असेल आरती करायची, परत 15 मिनिटं अगोदर यायचं, कथा संपायच्या, परत आरती करायची, 2 शब्द लोकांना उपदेश करायचा, असा धर्म तसा धर्म, कथा ऐकायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, कथेचं चिंतन करावं, अमुक सगळं सांगून जायचं. मी कथा ऐकली नाही. आता याचं कारण असं आहे, कथेचा काय उद्देश आहे, काय हेतू आहे, तो नंतरचा भाग. एका कथेमध्ये साधारणतः 7 ते 8 हजार लोक असतात. आणि 7 ते 8 हजार लोकांमध्ये 3000 पुरुष असतात, 5 ते 6 हजार महिला असतात. या महिलांमध्ये पुरुषांमध्ये 10-15% लोक घरी किटकिट असते, कंटाळून त्याला 5-6 तास जाऊन बसू आपण. काही महिलांना सासूरवास असतो, मुळे असतात. काही महिलांच्या सुना ऐकत नाही, सुनेची तिकीट म्हणून ते कथेला येऊन बसते. 5-10% लोक कोण कोण आलं कथेला हे बघायला येतात. आणि 5-10% लोक ईश्वरावर श्रद्धा असते म्हणून येते. अशा लोकांचा तो म्हणून तो 100% लोक त्या ठिकाणी होतात. ते कथा ऐकायला येणारे लोक कुठे ना कुठे व्यथित असतात काही ना काही कारणाने. पण ज्यावेळेस एखादा संत किंवा महिला संत जर असतील, त्यांच्या वाणीमध्ये इतकी ताकद असते की त्या ज्यावेळेस भजन म्हणतात तर 8000 लोक नृत्य करतात त्या भजनावरचे 10 मिनटं. आणि हे 10 मिनटं वय विसरून, वय वर्ष 20 पासून तर वय वर्ष 80 पर्यंत या वयाचे लोक वय विसरून ईश्वराच्या नामस्मरणामध्ये नृत्य करतात. तो फक्त आनंदाचा क्षण पाहण्यासाठी मला आनंद आहे की आपण ही कथा केल्यामुळे 8000 लोकांच्या जीवनावर इतका आनंद आला. याला कारणीभूत आपण आहे. त्यांना आनंद आला म्हणून मला परमानंद झाला. जगामध्ये आनंद मिळवणं सोपं आहे, पण परमानंद किंवा कोणाच्या आनंदाचं कारण होणं हे अतिशय कठीण आहे. त्यांच्या आनंदाचं कारण मी आहे, तो आनंद वेगळा आहे ना. म्हणून मग मी डोंगरखड्याला दरवर्षी, माझं जे गाव आहे तिथे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये महिनाभर कथा करतो. बुलढाण्यामध्ये दरवर्षी कथा करतो. आता तर एक स्पेशल ट्रेन घेऊन चाललो अयोध्येला नुसती कथा ऐकण्यासाठी. मी एकही दिवस ऐकणार नाही कथा, का माझं सगळं पाठांतर आहे, एक तर सगळं माहितीच आहे ना. आणि मग जे साधू लोक जे दृष्टांत देतात ते देतात, त्याने ते ऐकत राहत. ते आता सगळेच माहिती नाही, इतके वाचन केलेले, इतक्या कथा वाचल्या, ते सगळ्यांचे दृष्टांत माहीतच आहेत ना काय. तर आताचा कथांचा विषय आहे की आपल्यामुळे भरपूर जण लोक कथा ऐकतात. ऑब्व्हियसली तो प्रत्येकाचा वेगळा अनुभव आहे की तो त्यातनं काय घेतो किंवा काय शिकतो. याच्यावरनं मला विचारायचं, ईश्वराविषयी आपल्याला काय वाटतं? म्हणजे खरंच देव आहे का? आहे तर मग आम्ही कसं विश्वास ठेवावा किंवा आम्ही काय करावं? किंवा देव जर मानत असाल तर कोणत्या देवाचं आपल्याला सगळ्यात जास्त आपण पूजा करता किंवा मानता? आपण असं आहे, तुम्ही जर देव म्हणा की निसर्ग म्हणा, कोणीतरी आहे की ज्याच्याशिवाय ही सृष्टी चालू शकत नाही. आणि देव हा झाला श्रद्धेचा भाग.
हे बघा तुम्हाला सांगतो याच्या मागचं की वेदांवरती आधारित धर्म आहे. बरोबर. परंतु वेद वाचवून धर्म सांगताना ज्या लोकांनी वेद वाचून धर्म सांगितला त्यांनी त्याला कर्मकांडाची सांगड घातली बरोबर. आणि तिथे धर्माचा घात झाला. मग कर्मकांड सांगताना धर्माचा व्यापार झाला. मग ज्या ठिकाणी देवाचा आदर वाटत होता त्या ठिकाणी भीतियुक्त आदर आला. आणि जर मग प्रसादाचा त्याग केला तर देव कसं नुकसान करतो, अजून जर उपास नाही केले तर ईश्वर काय करतो, हे सगळं भाग तयार करून टाकला देवाचा. काही काही ठिकाणी सांगितलेलं की देवाचा त्याग केल्यामुळे तिचा नवरा बुडाला, तिचं जहाज बुडालं, ते 100 पोरं मेले, प्रसाद खाल्ल्यावर परत जिवंत झाले, नवरा वर आला तलावाच्या वर. आजकालच्या मुलांना पटूच शकत नाही ना. बरोबर. त्या स्टोरी पटण्यासारख्या नाही. स्टोऱ्या पटण्यासारख्या नाही त्या. मग हा वेद सांगताना कर्मकांडानंतर मग धर्माचा व्यापार आणि त्याच्यात मग तयार झालेल्या दंतकथा. मग इतक्या कथा झाल्या, जितके सण त्या सणाच्या मागे एक कथा. 12 वर्षातनं एकदा येणारे कोकिळा व्रत, त्याची कथा वेगळी. 3 वर्षातनं एकदा येणारा कुंभमेळा, मग त्याची कथा वेगळी. काही लोकांच्या घरी दर महिन्याला होणारा सत्यनारायण किंवा एखाद्या उद्घाटनाला करणारा सत्यनारायण, त्याच्यातल्या कथा वेगळ्या. अशा सगळ्या कथांमध्ये देवाचा धाक दाखवून टाकला. त्यामुळे धर्माचं सगळं वाटोळं झालं. ईश्वर आहे, तो कुठल्या रूपात आहे मला माहीत नाही, पण तो आहे. मग याच लोकांनी वेद वाचून धर्म सांगताना ईश्वराला वेगवेगळं रूप देऊन टाकलं. काही प्राण्यांमध्ये देव दाखवला, काही झाडांमध्ये देव दाखवला, काही माणसांमध्ये देव दाखवला, असा देव दाखवला. आता पहा ना, गणपतीला प्राण्यांमधनं शोधून आणलं. नृसिंह स्वामी, नृसिंह ते भक्त पडला, त्याला ते काय कुठला चेहरा देऊन दिला, त्याला सिंहाचा वाघाचा कुठला चेहरा देऊन टाकला. त्यानंतर प्राण्यांमध्ये सापाला देवत्व दिलं, उंदराला देवत्व दिलं, मोराला देवत्व दिलं, वाघाला दिलं, गाईला दिलं देवत्व. म्हणजे सनातन धर्मामध्ये प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये सगळ्यांना देवत्व दिलेलं आहे त्याने. आता हे असं देवत्व देताना आम्ही सापाला मारतो, पण मारायचं असेल खेड्यात जर साप निघाला तर मारायला 50 लोक येतात आणि नागपंचमीला पूजा करायला पण 50 येतात. अशा वेळेला जे मुलं शिकतात, शाळेत जातात, जे विज्ञानाचा अभ्यास करतात, त्यांच्या मनामध्ये शेकडो प्रश्न तयार होतात. नेमकं काय करायचं? गणपतीच्या उंदराची पूजा करायची, मग पिंजरा लावायचं पकडायला त्याला. सगळं असं झालं ना. सापाच्या बाबतीमध्ये असंच करायचं. महादेवाच्या गळ्यात असला त्या सापाची पूजा करायची, शेतात दिसला की मारायचा. मोर दिसला त्याची पूजा करायची, नाही मोर सापडला की कापून खाऊन टाकायचा. हे सगळं याच्यामध्ये मग नवीन पिढी हे झाली, मग कन्फ्यूज झाली. मग आता देव आहे का नाहीये, देव आहे का नाहीये, आहे का नाहीये, असं आहे तर असं का, असं आहे तर तसं का. त्यामुळे आता धर्माच्या बाबतीमध्ये पण आपण इतका रस्ता चुकलो. आता कितीतरी समजून सांगितलं कोणाला तर कठीण आहे. कारण की ज्यांनी वेद समजून सांगितले, ज्यांना समजत होते वेद, त्या लोकांनी त्याला कर्मकांडाची सांगड घातली. आणि कर्मकांड घातल्याबरोबर प्रत्येक गोष्टीचा व्यापार. हे करायचं असेल तर ही पूजा तुम्हाला बसावं लागेल किंवा तुम्हाला ह्या गोष्टी लागतील, या लागतील. मग तुम्हाला नाशिकला जा, नारायण नाग बळी करा, अमुक करा, तमुक करा, इतक्या प्रकारच्या पूजा आहे. मग तो व्यापार झाला ना आता. आणि मी या मनाचं मान्य आहे की सगळ्यात श्रेष्ठ कर्म जर चांगलं असेल, तुम्हाला कुठल्याच पूजेची गरज नाही. मी माझ्या आयुष्यात सकाळी 10 मिनिटं ईश्वराचं स्मरण करतो. त्यानंतर मी कुठलीही पूजा करत नाही, होम हवन करत नाही, काही नाही. फक्त लोकांना आनंद द्यावा म्हणून मी ते मॅनेज करून देतो त्यांचे. मी स्वतः कधी करत नाही. असं काहीच नसते.
आपण हे जे सांगितलं ना पाहिजे की कथा करत असताना जेव्हा 8,000 नाचताना तुम्हाला जो आनंदापासून परमानंद मिळाला, तर रिसेंटली रतन टाटांचं जेव्हा आता निधन झालं, त्यांचंच एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना विचारलं होतं की तुम्ही सगळ्यात जास्त परमानंद कुठे अनुभवला किंवा देव आहे का? तर सिमिलर अँसर होतं त्यांचं की मी एका शाळेमध्ये अपंग विद्यार्थ्यांना चालायला वॉकर दिले आणि एका अपंग विद्यार्थ्यांनी ते वॉकर धरलं आणि तो चालत असताना माझा हात पकडला आणि माझ्याकडे बघितलं आणि मला म्हटलं की मला तुमचा चेहरा बघायचा आहे, कारण की मी जर स्वर्गात तुम्हाला भेटलो मला तिथे तुम्हाला थँक्यू ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. हा, ओळखता आलं पाहिजे. ओके भाईजी, तर मला आणखीन एक आता जो नेक्स्ट प्रश्न विचारायचा वाटतो की जेव्हा आपण ही संस्था सुरू केली बुलढाणा अर्बन, तर त्यावेळेस जे लोक आपल्यासोबत काम करायचे, आता ऑब्व्हियसली ते एक्सपिरियन्स झाले आणि जो नवीन स्टाफ आपण आता भरत आहात, तर यांच्यामध्ये बदल आहे का? भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की जी पहिलीची जनरेशन काम करायची ती पैशासाठी नाही, माणसासाठी जपणारी होती, आणि आजकाल जी आमची जनरेशन आहे ती थोडी मनी ओरिएंटेड आहे. म्हणजे जसं सॅलरी दुसरीकडे भेटली की आम्ही क्विकली स्विच करतो. तर आपणही हा एक्सपिरियन्स करतात का येणाऱ्या जनरेशन मध्ये? किंवा पूर्वी पण मनी ओरिएंटेड जॉब असायचा, सगळ्यांना पैसा सगळ्यांनाच लागतो. आजही तीच परिस्थिती आहे. पण पूर्वी डिफॉल्केशन अपहार फार कमी व्हायची. आता संस्था मोठी झाली, डिफॉल्केशन अपहारचे प्रकरण वाढायला लागले. कितीची काळजी घेतली आपण, कारण काय झालं की या सोशल मीडियावरती जे हे रमीन ते कुठले कुठले गेम यायला लागले, वा एक अंकी लॉटरी मार्केटमध्ये येते, इतक्या प्रकारच्या लॉटरी आहेत, ते गेम आहेत, रमी, ऑनलाईन रमी वगैरे, तरुण पिढी सगळी याच्या नादी लागलेली आहे. आणि मग एकदा त्याच्यामध्ये काय त्यांची सिस्टीम असते, कुठला ॲप असतो, पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही पैसे जिंकता आणि मग जे हारायला सुरुवात होते, जे हारायला सुरुवात होते पूर्ण बर्बाद होईल झाले तरी ती तुमचं हारणं काही बंद होत नाही. बरोबर, बेटिंग सारखंच आहे. हो, पहिले पण जिंकतात सगळेजण. तो ॲपच असा ॲडजस्ट केलेला आहे, सॉफ्टवेअरच तसं आहे. हो, ते सॉफ्टवेअर तसं आहे त्यांचं. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायला लागला आता, कारण की मी जितक्या लोकांनी फ्रॉड केला असेल सगळे तेच सांगतात, एक अंकी लॉटरी, ऑनलाईन रमी. फार कमी लोकांना दारूमुळे पैसे कमवतात. दारूत पैसे जातच नाही, एवढे पैसे जात नाही दारूत. हे जे ऑनलाईन रमीमध्ये आणि एक अंकी लॉटरीमध्ये जातात ना पैसे, हे खूप घातक आहे. पूर्ण समाज खराब व्हायला लागला. आणि दुर्दैवात असं वाटतं मला तर इतकं वाईट वाटलं की ज्यावेळेस रतनजी टाटा परवा वारले आणि मग सरकार काय सगळ्यांनी सुरू केलं की यांना भारतरत्न द्या, भारतरत्न द्या. आता तो माणूस भारतरत्नाचा ते कितीतरी पलीकडे. भारतरत्न काय त्यांना काही दिलं तरी समजा त्यांनी किती लोकांचे कुटुंब त्यांच्यामुळे चालतात, हे करतात, किती शाळा चालतात, किती म्हणजे काय हे टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर कधीपासून. आणि ज्या सचिन तेंडुलकरनी बिना पैशाची एकही क्रिकेट मॅच खेळला नाही, तरी त्याला पैसे कमी पडतात म्हणून मग तो कोल्ड ड्रिंक जे माणसाला घातक असतात त्याची जाहिरात करतो, त्यानंतर रमीची जाहिरात करतो. ॲडव्हर्टाईजची करायला हरकत नाही, पण ज्या गोष्टी समाजासाठी हानिकारक आहे पण पर्सनल फेवरच्या आहेत त्याची जाहिरात करतो, त्या माणसाला भारतरत्न. आणि त्या टाटासाठी आता लोकांना मागणी करावी लागते. भारतरत्नाची मागणी काही सचिन तेंडुलकरने किती केली नव्हती, पण काही चमचे राज्यकर्त्यांना त्याला द्यायचं असेल म्हणून मग त्यांनी त्याला दिला. आणि आता रतन टाटा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी दुर्दैव मागणी करावी लागते भारतरत्नाची. आणि त्या सचिन तेंडुलकर भारतरत्न मिळाला की जो सगळी युवक पिढी खराब करू राहिला, हे ड्रिंक घ्या, ते ड्रिंक घ्या, ही रमी खेळा, ते खेळा, अमुक खेळा, याचे शेअर घ्या, अमुक करा. हयात असताना त्यांना फक्त पद्मविभूषण आणि भूषण मिळालेलं आहे. भारतरत्न आता आपण त्यांची मागणी करत आहोत किंवा त्याचा फोर्स करत आहे. त्यांचं प्रत्येक कार्य हे समाजासाठी आहे. कोविडमध्ये 1500 करोड प्लस त्यांनी लोकांसाठी दिले. आणि आता त्याला काय भारतरत्न आता काय, तर अशी एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मी तसा नशिबान आहे, माझे कर्मचारी खूप चांगले आहेत. त्याचं कारण असं आहे की वन वे काही होत नसते. मी कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात शेवटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कर्मचाऱ्यांच्या तब्येतीबद्दल,
त्यांना मिळणाऱ्या इन्शुरन्सच्या क्लेमबद्दल, त्यांच्या मुलांचे ॲडमिशन्स, मग पैशाची आवश्यकता आहे नाही आहे. सगळ्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांना पैशाची आवश्यकता नसते. कोणीतरी प्रेमाने 2 शब्द धीर देणारासुद्धा असावा लागतो. ते काम मी करतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की मला म्हणजे 95% कर्मचाऱ्यांचा काही त्रास नाही आहे. 2-4% तर सगळ्या ठिकाणीच असतात. थोडेफार फ्रॉडही होतात, पण तेच होतात जेवढे फ्रॉड झालेत सगळे ऑनलाईनवालेच जे आहेत त्यांचेच फ्रॉड आहेत सगळे. त्यामुळे मला काय झालं की आम्ही एक इतका चांगला समजा शेंदूर तयार करून टाकला. तर घोटून घोटून लाल दर शेंदूर तयार केला आम्ही. तो शेंदूर जिथे लावला त्या दगडाला देवत्व प्राप्त होऊन जाते. आणि या शेंदुरामध्ये काही लोकांनी दुसरा रंग टाकायचा प्रयत्न केला. समजा कोणी काळा रंग टाकला, पांढरा रंग टाकला, हिरवा रंग टाकला कोणी. तो नुसतं असं फिरवलो की जो काळा रंग आहे तो सुद्धा शेंदूरचा होऊन जातो. लक्षात आलं ना तुमच्या? हो, लक्षात आलंय. कोणी कोणताही रंग टाको, तर पण आमचा शेंदूर इतका चांगला आहे, घट्ट, की त्या शेंदुराचा रंग होऊन जात चालला. त्यामुळे आम्हाला काही असा त्रास होत नाही. पण खूप छान कर्मचारी आमचे, काही अडचण नाही, चांगलं चालू आहे. आणि कर्ज वाटपांना पाहिजे असं होतं का? कारण की आता जिल्ह्यात सगळेच जण आपले जवळचेच आहात आणि जवळचेच आहेत, आणि जेव्हा त्यांना पैशाची गरज भासते पण त्यांच्याकडे पाहिजे ती प्रॉपर्टी किंवा ऍसेट नसल्यामुळे, जर आपण माहित असतं की यांना कर्ज दिलं तर व्यवहार बहुतेक व्यवस्थित होणार नाही, हे पैसे परत करणार नाहीत, पण ते जवळचे, मग आपण असं समतोल कसा साधतात की त्यांना वाईटही नाही वाटलं पाहिजे किंवा कर्ज दिले गेले पाहिजे, त्याला कसं? पूर्वी ज्या संस्था स्थापन झाली त्यात आमच्यातून काही चुका झाल्या किंवा याला मदत करा, कधी कधी काही नातेवाईकांनी देण्यात आले असतील. पण मागच्या 5-7 वर्षापासून आम्हाला इतके अनुभव आले, हा पैसा आपला नाही आहे, हा लोकांचा आहे. आपण फक्त ट्रस्टी आहोत, त्या पैशाचे विश्वस्त आहोत. त्यामुळे आपण पैसा तो जो आहे तो खूप सुरक्षितपणे वाटला पाहिजे. आणि जवळपास 2 बँकांवरती मी प्रशासक होतो, एक संस्थेवरती प्रशासक होतो मी. त्या ठिकाणचा अनुभव पाहिला ना मी, की सगळे नातेवाईकांचेच कर्ज आहेत, कागदपत्र पूर्ण नाही आहेत. परंतु आता आम्हाला ही अडचण येऊच शकत नाही, कारण की आता आम्ही जे कर्ज वाटप करतो आमचं सगळं सुरक्षित कर्ज वाटप असते. मॅक्झिमम गोल्ड लोन आहे, वेअरहाऊस लोन आहे. त्यामुळे आम्हाला काय, आणि शुगर प्लेस आहे. शुगर प्लेसकडे माझ्याकडे 15 कारखाने आहेत. त्यामुळे काय अडचण जात नाही. सिक्युअर्ड लोन वाटतो. आता अनसिक्युअर्ड कर्ज वाटतच नाही मी. खूप कधी कधी राजकीय प्रेशर येते, कधी मित्रांचं येते, कधी नातेवाईकांचं येते, काही हो, वाटतच नाही मी. चुका झाल्या सुरुवातीला, आता तर चूक होऊच देत नाही. म्हणजे आपण हे फिक्स मनात केलंय की हा पैसा ठेवीदारांचा आहे, ठेवीदारांचा राहायला पाहिजे. मग त्यात एखाद्याला कोणाला दुखावलं गेलं तरी आपण त्या पलीकडे पुष्कळ दुखवतात. पुष्कळ राजकीय लोक जास्त दुखवतात. त्यांना असं वाटतं की मी मंत्री आहे, मी आमदार आहे, माझं ऐकलं नाही वगैरे, खूप त्रास होतात. मला एक आणखीन थोडंसं असं विचारायचं आहे की जे आता नवीन लिडरशिप आहे बुलढाणा अर्बनमध्ये, आदरणीय सुकेशजी झंवर आणि स्कूलमध्ये आपली कोमलताईजी झंवर, या दोघं नवीन पिढीला आपण कसे बघता किंवा यांना आपल्याला काय मार्गदर्शन द्यावं वाटतं? काय गोष्टी आहेत की ज्या नवीन पिढीमध्ये तुम्हाला वाटतं की न्यू मॅनेजमेंटमध्ये आपल्यापेक्षाही स्ट्रॉंग आहे, किंवा काय गोष्टींवर यांनी येणाऱ्या काळात काम केलं पाहिजे? नाही, आता कोमल तर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये एकदम एक्सपर्ट होऊन गेली. तिथं मला तसे एज्युकेशनचं काही अकॅडमिक जास्त नॉलेज नव्हतंच. मी फक्त शाळेची बिल्डिंग बांधणे, हे करणे, आणि मग तिला हँडओव्हर करून दिल्या. 2000 सालीच केरळला इंटरव्ह्यू घ्यायचे होते शिक्षकांचे. आम्ही जाहिरात दिल्या होत्या खूप ठिकाणी. एक 55-60 शिक्षकांचे अर्ज होते आणि कोचिनला इंटरव्ह्यू ठेवले. तर मला इंटरव्ह्यूसुद्धा घेता येत नव्हते ना. मी तर 2 जण सोबत घेऊन गेलो इंटरव्ह्यू घ्यायला. ते इंटरव्ह्यू घेत होते त्या, कारण का आपल्याला इंग्रजी येत नाही, आजही येत नाही, तेव्हा येत नव्हते. पण शिक्षक ते, मग त्या दोघांनी जर सांगितलं, पण निवडले मीच. इंटरव्ह्यू तरी त्यांनी घेतले, मी पाहत होतो ना, तेवढी इंग्रजी कळते, पण मी घेतले ते शिक्षक. पण आता कोमलचा पाय असा पक्का आहे की तिने स्वतः 3 वर्ष शिकवलेल्या शाळेत. लग्नाच्या अगोदर ती शिकवत होती इथे, त्या तिचा पाया पक्का आहे. आणि आता तर ती सगळं समजतं, मला काही नाही. आता तिने फक्त सांगते
की पप्पा इकडे 4 रूम बांधून द्या, इकडे 5 रूम बांधून द्या, माझा विषय संपला. ती जाणे ती शाळा जाणे. राहिलं बुलढाणा अर्बनचं, तर सुकेजी बी आता जवळपास मला वाटते 14-15 वर्षाचे माझ्यासोबत आहेत. सुरुवातीला जो एक वयाचा ज्याला आपण कम्युनिकेशन गॅप म्हणतो, एज गॅप म्हणतो, तसं होतं. पण आता ते एक्सपर्ट झाले, आता त्यांनाही सगळं माहीत झालं. एक असं होते की काय आहे की ज्याच्याकडे काम असते ना, लोक आले की इतकी तारीफ करतात, अरे बाप रे आपकी क्या बात है, आपका तो इतने होशियार है ना, आप आने के बाद में ऐसा होगा ना, आप बहुत होशियार है, आपका भाषण अच्छा है ना, आपका ये अच्छा है, इतकं खूप तारीफ करतात. मग शेवटी माणूसच आहे ना. सुरुवातीला मी पण असा फसलो. ते थोडे जास्त फसले माझ्यापेक्षा, त्यांना जास्त फसवलं लोकांनी. पण त्यांच्याही लक्षात आलं की हे गोड बोलणारे जे असतात, कर्ज मागताना आणि कर्ज घ्यायच्या अगोदर जे सत्काराचे कार्यक्रम वगैरे ठेवतात, आले की काहीतरी खूप सारी मिठाई घेऊन येतात, बुके घेऊन येतात, शाल घेऊन येतात आणि आले की स्तुती करतात, हे सगळे डेंजर लोक असतात. हे त्यांच्याही लक्षात आलं. तर आता काही अडचण नाही. आता एकदम बुलढाणा पण सेफ झोनमध्ये आहे. एक तर चुकीचं कर्ज वाटप बंद आहे आणि विनाकारणचे खर्च बंद झाले आता सगळेच. त्यामुळे आता काही अडचण नाही. ऍक्च्युली याच्यावरच एक विचारायचं होतं की असं पुष्कळ वेळा होतं की ऑब्व्हियसली एका व्यक्तीने एवढी मोठी संस्था निर्माण केली आणि आता सुकेशजी जेव्हा न्यू मॅनेजिंग डायरेक्टर आहे किंवा ताई आता शाळा बघतायत, तर खूप जण कंपॅरिझन करतात की भाईजी आप होते किंवा तुम्ही आहात तर तुमची अशी शैली आहे किंवा तुमच्यात हे बेहतर आहे, किंवा कंपॅरिझन करून कॉम्पिटिशन तेच क्रिएट करायचा प्रयत्न करतात. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला असं लक्षात येतं का की जेव्हा ते लोक येऊन मला ते एका मिनिटात लक्षात येतं, एका मिनिटात याचा उद्देश काय, याचा उद्देश काय आणि याचं काम काय, एका मिनिटात लक्षात येतं. आता इतके वर्ष झाले ना हो, 38 वर्षाची तपस्या आहे ना. नुसतं त्याचा नमस्कार करणं ओळखून घेतो मी, काय काम आहे, त्याचं काय काम आहे, नमस्कार करायची काय पद्धत आहे, तितकं माझ्या लक्षात येते. हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं, कारण की मी एक त्या सर्वसामान्य जनातला व्यक्ती आहे की ज्यांनी या विषयावर डिस्कशन भरपूर वेळा ऐकलंय आणि त्या गोष्टी मी बघितल्या. पण त्याला घेऊन ऑब्व्हियसली मला हे माहित होतं की ज्यांनी एवढं मोठी संस्था रचली आहे किंवा एवढं मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आहात की या गोष्टी तुम्हाला इझिली लक्षात येतच असतील. मला एक छोटंसं आता एक असं विचारायचं आहे की जसे बुलढाणा अर्बनला आपण घडवलं, तर सगळ्यांना काय वाटतं भाईजी जे तुम्ही व्यवसाय निवडले ते सुप्रीम व्यवसाय, शिक्षण, स्कूलिंग आणि बँक, पण त्या काळात तेवढे ते डेव्हलप नव्हते. तर तुम्हाला त्याचं असं व्हिजन आहे का, किंवा तुम्हाला ते कसं कळतं, किंवा आम्हाला आता कसं कळायला पाहिजे की आता येणाऱ्या काळात कोणते व्यवसाय चालतात? हे बघा, असं की कुठल्याही गोष्टीचं अगोदर खूप चिंतन करायला पाहिजे. चिंतन केल्यानंतर जसं महाभारतामध्ये चौसर दाखवलेलं आहे ना, तसं आपल्या आयुष्याचं चौसर मांडायचं आणि आपल्या मनामध्ये आपल्या प्लॅनिंगच्या गोट्या टाकायच्या. त्या गोट्या टाकल्यानंतर सगळ्यात अगोदर नुकसानीच्या बाबतीमध्ये विचार करायचा. समाज काय म्हणेल, नुकसान काय होईल, मित्र काय म्हणतील, आपलं काय होईल, या गोष्टी विचार करायचा. या गोष्टीचं उत्तर जर पॉझिटिव्ह आलं तर ते काम करून टाकायचं, मग कोणाला विचारायचं नाही. लोक म्हणणारे म्हणत राहतात, नफा नुकसान होत राहतो, पण आपणच सुरुवातीला सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला खूप. तर असं काय आता काय मला सहसा काही असं आता अडचण जात नाही. कुठलंही काम जर घ्यायचं असेल मी स्पष्ट नाही सांगतो, नाही तर की नाही भाई ये बिझनेस अपना नहीं, अपने को नहीं करना है ये. पण साधारणतः आणि कुठला व्यवसाय जर करायचा असेल, समजा लॉस आला, 1 कोटी रुपये लॉस येत असेल तर 1 कोटी रुपये लॉस सहन करण्याची आपली ताकद आहे का? असेल ताकद 1 कोटी तर करून टाकायचं. काय मग ठीक आहे, चूक झाली तर 1 कोटी जातील, नाही तर एक चांगला रस्ता मिळेल, नवीन रस्ता मिळेल. पण ते ईश्वराच्या कृपेने असं कधी काही घडलं नाही. फार चांगले रिझल्ट आलेत. कर भला तो हो भला या सायकोलॉजीने आपण चालत राहावं आणि येणाऱ्या काळात ऑब्व्हियसली आपल्याला वेळ मिळतोच, म्हणजे वाट मिळतेच. ते भाईजींविषयी एक सांगावं वाटतं की ते जेव्हा कृष्ण जातात महाभारतामध्ये, कृष्ण जेव्हा त्यांना समजायला जातात कौरवांना की तुम्ही चुकताय, तर त्याच्यामध्ये कौरव तरी ऍग्री होत नाही, कारण की त्यांच्यात खूप अहंकार इगो असतो. आणि तेव्हा कृष्ण भगवान आपल्याविषयी दाखवताना त्यांना सांगतात की यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है,
मुझमें विलीन झंकार सकल, मुझमें लय है संसार सकल, अमरत्व फुलता है मुझसे, संहार झुलता है मुझमें. म्हणजे ज्या गोष्टी घडतायत त्या सगळ्या माझ्यातनच निर्माण झाल्या आणि मीच त्या घडल्या, या प्रकारची प्रचिती आपल्याशी बोलून येते पाहिजे की आपण सगळ्या गोष्टी बघतायत. म्हणजे पॉलिटिक्स पण बघतायत, बिझनेसचंही बघतायत, समाजकारण राजकारणही बघतायत आणि मुलांनी आणि तसं संस्कृती कशी जनरेट केली पाहिजे ह्या पण पर्स्पेक्टिव्हला आपण आयाम देत आहे. आता बस मला काही जो आपला शेवटचा राऊंड आहे, म्हणजे आपल्याशी बोलून खूप बरं वाटतंय. आता जो आपला शेवटचा राऊंड आहे त्याच्यात मला काही प्रश्न आहेत, त्यांचे उत्तर मला एकेका शब्दातच हवेत. माझा पहिला प्रश्न आहे की तुमचा फेवरेट फूड काय? फेवरेट फूड आपलं ते खेड्यामध्ये लग्नात वरण करतात ना, अच्छा, वरण ते पिवळं वरण पिवळं करतात. वरण जे हा. असतं त्याच्यामध्ये तेल, ते पोळी, तेल नाही, अच्छा. त्याच्यावर तूप अच्छा, तूप, अच्छा. आणि आलू वांग्याची रस्सा भाजी आणि पातळ भाजी, अरे वा, एकदम म्हणजे पोळी बद्दल. आपल्या गावाकडचं. आय थिंक डोंगर खंडाळ्यामध्ये आपलं वर्षाला कोणता तरी दिवस असतो जिथे आपण काहीतरी जेवण घालतात. उडदाचं. त्याला ग्रामीण भागामध्ये दिव दिवस हा, म्हणतात. दिव दिवस म्हणतात. पूर्वी प्रथा होती की खळ झाल्यानंतर म्हणजे शेतात माल तयार झाल्यानंतर तो माल घरी यायच्या अगोदर त्याची पूजा करायची. ती पूजा करताना आपल्या 5-50 जे ओळखीचे मित्र असतील कामावरचे म्हणून त्यांना बोलवायचं. आता ती तर प्रथा बंद झाली, फक्त माझी एकटेच चालू आहे पूर्ण गावामध्ये. पण आता शेतीच्या मालाच्या दिवशी मी माझ्या फुरसतीने वर्षातून एकदा करतो. साधारणतः 100% फेब्रुवारी महिन्यामध्ये मी करतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये मी 150 लोकांचं जेवण ठेवतो. उडदाचं वरण आणि ज्वारीच्या भाकरी आणि रव्याचा शिरा. हे ठरलेलं जेवण आहे, ठरलेले मित्र आहेत आणि खूप आनंद येतो सगळ्यांना. सगळे डबे घेऊन जातात सोबत. किती साधं जेवण आहे पहा बरं. ज्वारीची भाकरी. आय थिंक गावाचे कडे जे जेवायला ते आय थिंक मला वाटतं चांगलं जेवणासाठी चांगली मित्रमंडळी सोबत पाहिजे. सगळ्याच. मला तर इतके लोक वाट पाहतात, म्हणजे लग्नाच्या जेवणाची वाट पाहत नसतील एवढे आपल्या उडदाच्या वरणाची वाट पाहतात. मग जर इतकंच बरं आहे उडदाचं वरण आणि ज्वारीची भाकरी आणि भात शिरा जर लोकांना इतका चांगला लागेल तर कशा लोक लग्नामध्ये 400 आणि 500 रुपये ताट देतात. हे 50 रुपये ताटात ते जेवण होते आणि जेवतात किती आरामाने लोक, का आनंदाने जेवतात लोक. बरोबर. आणि जे जेवणाचा विषय निघाला पाहिजे याच्यावर खरंच मलाही असं वाटतं की इतका महागडं ते कॅटर्स, 1300ची ती प्लेट घ्यायला 100 स्टॉल, पण जेव्हा तो खातो आपण पोट जरी भरलं तर समाधान नसतं आणि एक दुःख राहतं की हे उठलं किंवा ती स्वीट राहिली किंवा 50 स्वीट मध्ये आपलं खाणं किती होतं आणि आनंद किती. त्याच्यापेक्षा जास्त जे साधं लग्न आहे त्याच्यामध्ये साधं वरण, एवढीशी बुंदी, एवढंसं सेव आणि त्याचं जे समाधान आहे ते त्याला अनपॅरल किंवा मॅच नाही होऊ शकत. पूर्वी असंच होतं लग्नामध्ये. आम्ही राम मंदिर गल्लीमध्ये राहायचो. राम मंदिर गल्लीत मंदिरात जेवढे लग्न व्हायचे एक ठरलेलं असायचे, पातळ भाजी, रस्सा भाजी, आलू वांग्याची, साधं वरण, झालं स्वयंपाक. लग्न झालं एक बुंदीचा लाडू किंवा जलेबी. काय आनंद होता लग्नात जेवायचा. आता तर काय झालं, प्रतिष्ठा झाली आता की भाई तुमच्याकडचं लग्न झालं 4000 रुपये ताट होतो. वा 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 वा, क्या शादी हुई, 4000 रुपये थाली. कौतुक क्या 5000 रुपये थाली. ती कशाचं मेजरमेंट कशाला लावतात लोक मूर्खासारखे. 5000 रुपये थाली जेवण का खूप चांगलं असते का? मी मगाशी तुम्हाला आकडा सांगितला ना की भारत असा देश आहे की ज्या ठिकाणी शिजलेलं अन्न 40% वाया जाते. 40% वाया जाते. पण जगामध्ये 17% वाया जाते, आपले 40% जाते. आणि हे जितकं वर्ण वाया जाते त्याचे लहान लहान देश आहे, मंगोलिया, इथिओपिया, काय काय सोमालिया, तिथे बिचारे उपाशी झोपतात. ते तिथे मुलं पाहणं कसे दाखवतात, एकदम बिलकुल असे सगळे हाडकं निघाले त्यांचे. त्यांना जर खायला मिळतं किती आनंद येईल त्यांना. हे आता काय लोक ऐकत नाही. लोक पुन्हा एक ही तो लडका आहे, एक ही तो लडका आहे, एक ही लडकी आहे, एक ही लडकी आहे. आणि कमाया डबल झाल्या सगळ्यांना. इतकं इन्कम झालं आता लोक वाटेल तेवढा पैसा खर्च करतात. भाईजी एक सहज पहिलेचे लग्न आताचे लग्न, जसं हे तर खर्चच आहे. पहिलेचे लग्न 5-6 दिवस असायचे, आपण जाऊन राहायचो, फॅमिलीमध्ये लाडकोड असायचे. तसंच उन्हाळ्याच्या सुट्टीतही आपण मामा मावशींकडे जायचो. आता ती संकल्पना अशी आहे की लग्न एकाच दिवसात पाहिजे किंवा 2 दिवसात. खूप सारे प्रोग्राम आणि इम्पॉर्टंट संगीत किंवा हळद याला जास्त आहे ऍक्च्युअल लग्न आणि फेऱ्यांपेक्षाही. तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा फरक याच्याविषयी काय मला वाटतं? पैशाची विकृती आहे. अति झालेला पैसा, त्यातनं तयार झालेली विकृती आहे. लोक आता पूर्वी मारवाडी लोकांच्या लग्नामध्ये वगैरे कुठे बार असायचे हो. नाही, आता आम्ही लग्न पाहिले हैदराबादला, पुण्याला, मुंबईला.
आमच्या समाजामध्ये लग्नामध्ये बार लागायला लागले. आता अजून काय काय करणार आता? वेस्टर्न कल्चर, मॉडर्नायझेशन. फक्त नशीब अजून नॉनव्हेज आलं नाही, बार लागायला लागली. त्या नृत्य करणाऱ्या बाया यायला लागल्या बाहेरच्या. तिथे हळदीचा कार्यक्रम पूर्वी किती छान वाटायचा घरच्या घरी, ते गाणे किती सुंदर असायचे. त्यानंतर त्या नवरदेव नवरीची जी घरी पूजा व्हायची, वर पूजा, त्याला ढाला वारणा म्हणायचे, ते बंद झाले. सिंथ कॅसेट लावतात, ते ढाला वारणा म्हणताना काय आनंद यायचा, काय आनंद यायचा. ते मग काही वस्तू वाटणं वगैरे सगळं बंद झालं. आता काय करणार, आता सगळी सिस्टीमच बदलली आणि कमाई झाली खूप. हे मुलं झाले मर्यादित. आता पुढच्या पिढीमध्ये मावशी, आत्या, काका हे तर झाले बंद, आता हे दिसणारच नाही. मग आता धर्माचे भाऊ तयार होतील, मग धर्माची आत्या, धर्माची बहीण, सगळं एकंदरच सगळं विचित्र घडते. ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे, बाबा आमचं सगळ्यांचं रक्षण कर, आम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी दे, राज्यकर्त्यांना सद्बुद्धी दे. राज्यकर्त्यांना जी योजना आणलेली आहे, लाडका बहीण, लाडका भाऊ, जे काही लाडके असतील, मी सांगेल की ह्या सगळ्या बंद करावा. आणि एक योजना राबवली, लाडका विद्यार्थी. भारताचं नशीब बदलून जाईल सगळं. लाडका विद्यार्थी हे बाकी सगळं बंद करावं. लाडकी बहीण, एकच लाडका विद्यार्थी. शैक्षणिक दर्जा जर सुधारला, जगामध्ये नाव होते, जगामध्ये नाव होते आपल्या लोकांचं. एकच विनंती आहे सरकारला, लाडका विद्यार्थी योजना चालू करावी. जसं भाईजींनी सांगितलं की लाडका विद्यार्थी, कारण की पूर्ण जे आज आपण डिस्कशन, चर्चा भाईजींसोबत केली आहे, सगळ्यांच्या मेन भाईजींना वाटतं की संस्कार फुलावेत किंवा समाजकारण व्हावं किंवा सुंदर समाज निर्माण व्हावा, याच्यासाठी विद्यार्थी घडणं गरजेचं. आणि जसं कॉपी सेंटर आहेत किंवा ज्या ज्या अडचणी आपल्याला आहेत त्या त्यांनी सॉल्व्ह होत. मी आता परत एकदा फक्त 2 मिनिटांमध्ये जे शेवटचे माझे वन लाईनर आहेत ते विचारू इच्छितो भाईजी, जे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचा फेवरेट ऍक्टर कोण? फेवरेट ऍक्टर आता वयामानाप्रमाणे बदलत गेला ना तो. ज्यावेळेस आम्ही लहान होतो, सिनेमा बघायला जायचो, मग त्यावेळेस ते भारतभूषण, महिपाल, दारासिंग ते चांगले वाटायचे. मग काळ पुढे बदलत गेला, मग जितेंद्र, विश्वजित ते चांगले वाटायला लागले. मग अमिताभ बच्चन असं. आणि आता अमिताभ बच्चन तर सगळ्यांनाच आवडणारा हिरो आहे. आता अमिताभ बच्चन सगळ्यांनाच बरं वाटतो. फेवरेट प्लेस कोणती? प्लेस जिथे ट्रिपला तुम्ही गेले आणि तुम्हाला खूप आवडलं ते ठिकाण, फेवरेट ठिकाण जिथे तुम्हाला फिरायला जावं वाटतं? असं नेहमी मी तर आपल्या जवळ, मला असं थोडंफार टेन्शन असं, मी चिखलदऱ्याला जातो. तशी तर खूप ठिकाणं आहेत देशामध्ये, आपल्या देशात, परदेशात, पण ज्याजवळ चिखलदरा चांगला आपलं एक. चिखलदऱ्याला वगैरे चाललं जातो मी, बरं वाटतं. किंवा मग आपला पेच प्रकल्प आहे नागपूरचा, ते एक बरं आहे. ताडोबा, पेच प्रकल्प, चिमूर, छान आहे. थँक्यू सो मच भाईजी, तुम्ही आज आपला अमूल्य वेळ दिला. आणि तुमच्यासाठी एवढंच बोलावं वाटतं की जसं आपण म्हणतो ना की उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानीन मनुष्यते नहीं सुक्तस्य सिंहस्य प्रविशांती मुखे मृगा. म्हणजे जिस भांति एक सोए हुए शेर में हिरण खुद चल के नहीं जाता है, उसको खुद मेहनत करना होती है, उसी भांति जे भाईजीचं पूर्ण जीवन आपण बघतोय आणि त्यांनी या संघर्षाच्या काळात जे मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या, लाखो लोकांना त्यांनी रोजगार दिला. आय थिंक बुलढाणा अर्बन आणि असं घेऊन आता 16-17 लाख आपले सभासद आहेत. तर एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकले, हे तुमची जिद्द आणि जिज्ञासाच म्हणावी लागेल. आणि येणाऱ्या काळातही तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी प्रेरक आहात. आज खूप चांगलं वाटलं भाईजी आपल्याशी बोलून. आणि असं वाटतंय की 1 तास झालाय, पण आपल्याला आणखीन ही सिरीज कंटिन्यू करायला लागेल, कारण की खूप साऱ्या गोष्टी जे घरी बसलेले लाखो लोक आहेत, जे तुमच्याशी प्रत्यक्षात बोलू नाही शकत, तुम्हाला ऐकू नाही शकत, त्यांना जाणून घ्यायचंय की नेमकी भाईजींनी हे निर्माण कसं केलं. कारण की बुलढाणा, जसं आपण म्हणतो बुलढाणा जिल्हा, गजानन महाराज आठवतात, ज्यावेळेला आपल्याला जिजामाता, सिंदखेड राजाच्या जिजामाता आठवतात. अशाच प्रकारे जेव्हा व्यक्तींचा उल्लेख होतो, तो सर्वश्रेष्ठ व्यक्ती ज्यांनी सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये काही अचीव्ह केलं ते आपले आदरणीय भाईजी आहेत. आणि येणाऱ्या काळातही तुम्ही आम्हाला कृपया असा वेळ द्या आणि आमच्याशी संवाद साधा. तुम्ही इथे वेळ देऊन आमच्यासोबत बोलले त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच भाईजी. थँक्यू सो मच एव्हरीवन.